झी 24 तास एक पाऊल पुढे। अंधेरी एक्सप्रेस हायवे ते इंटरनॅशनल एअरपोर्ट पासून डोमेस्टिक एअरपोर्टला जॉईन करणारा जो फ्लायओव्हर आहे तो बुधवारी रात्री 11:10 त्याचा काही भाग कोसळला। हा फ्लायओव्हरचं काम L&T कंत्राटदाराच्या मार्फत केलं जात होतं आणि हा कंत्राटदाराची लापरवाही म्हणजे त्यांनी निग्लिजन्स केलं आणि त्याच्यामध्ये हा भाग पडला आणि त्याच्यामध्ये 3 जणांचा कामगारांचा मृत्यू झालेला आहे, 6 जण जखमी झालेले आहेत आणि 6 जण कामगार असल्याचं माहिती मिळते आहे आणि 6 जणांपैकी 3 जण 7 हिलमध्ये ICU मध्ये उपचार घेत आहेत तर 3 जण होली स्पिरिट हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आणि पंचनामा रिपोर्टमध्ये पोलिसांनी L&Tच्या इंजिनियर आणि त्या सुपरवायझरवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि हा गुन्हा 304A 337A 338A अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। म्हणजे याच्यामध्ये निष्काळजीपणा कंत्राटदाराकडून झालेली आहे आणि हा गुन्ह्याची दखल घेतल्यामुळे आता पुढची कारवाई L&T वर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या गुन्ह्याचा L&T वर गुन्हा दाखल झाला आहे पण हे काम MMRDA एअरपोर्ट अथॉरिटी आणि इथले GVK यांच्या अंतर्गत चालू आहे। यांच्यावर काय गुन्हा दाखल होणार की यांना मोकळं सोडणार हाच आता खरा सवाल आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश हेमंत बिर्जे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।